पीडितांची सेवा हीच ईश्वर सेवा. पेन रिलीफ दत्ताश्रम रुग्णांसाठी ठरतोय वरदान. निफाड तालुक्यातील चांदोरी त्रिफुली परिसरात सुरू असलेले पेन रिलीफ दत्ताश्रम हे आरोग्य व वेलनेस सेंटर सध्या रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. पीडितांची सेवा हीच ईश्वर सेवा हे ध्येय समोर ठेवून डॉक्टर तेजस पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रात विविध आजारांवर आयुर्वेदिक व नैसर्गिक उपचार केले जात आहेत. या आश्रमात मोफत नाडी परीक्षणाची सुविधा उपलब्ध असून सायटिका, सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्यांचे विकार, नसांवरील ताण तसेच हिप जॉईंट संबंधित आजारांवर येथे प्रभावी उपचार केले जातात. तब्बल 144 प्रकारच्या आयुर्वेदिक थेरपी येथे उपलब्ध असून उपचारानंतर अनेक रुग्णांना मोठा आराम मिळत असल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर येथे उपचार घेतलेल्या रुग्णांनीही समाधान व्यक्त केले आहे. काही रुग्णांनी सांगितले की पूर्वी सतत पेन किलर घ्यावे लागत होते, मात्र आता पेन रिलीफ झाल्याने अशा औषधांची गरज भासत नाही. या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर वेदना लक्षणीयरित्या कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले. एका रुग्णाने आपला अनुभव सांगताना म्हटले की मला गेली 20 वर्ष संधिवाताचा त्रास होता आणि सतत पेन किलर घ्यावे लागत होते, मात्र येथे उपचार घेतल्यानंतर आता पूर्णपणे बरे वाटत असून वेदनांपासून मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्य सेवा आणि समाजसेवेचा संगम साधणारा पेन रिलीफ दत्ताश्रम निफाड तालुक्यात वेगळी ओळख निर्माण करत असून पीडितांची सेवा हीच ईश्वर सेवा हे ध्येय प्रत्यक्षात उतरवत नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. बहुतेक पेशंटला नर्वस सिस्टम जॉईंट पेन असतात. आता आपल्याकडे सपोज 10 घरांपैकी तर 9 घरांमध्ये जॉईंट पेन तर सापडणारच आहे. जसं की सायटिका झालं, सर्वायकल झालं, परत नी पेन, असे बरेचसे पेन असतात. ते आपल्याकडे सॉल्व्ह होतात. जागेवरती 70% आराम आहेत. आणि हा त्रास म्हणजे जागेवर सर्वांना 70% पडेल असं नव्हे. काहींच्या बॉडी जास्त पेनफुल असते तर त्यांना वेळ पण लागू शकतो असं. मणक्यांचे विकार आणि नसांवरील ताण यासाठी कोणती विशेष थेरपी आपल्याकडे वापरली जाते? आता आपल्याकडे विशेष थेरपीमध्ये ॲडव्हान्स लेवलची ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, कपिंग, फिजिओ झालं, मसाज थेरपी, व्हायब्रेट वगैरे अशा बऱ्याचशा थेरपी आहेत. टोटल 144 प्रकारच्या थेरपी असतात आपल्याकडे. त्यापैकी आता आपण डिसीज जाणून मग त्यावरती डिसाईड करतो की थेरपी कोणती केली पाहिजेत. आपण रुग्णांना साधारण किती दिवसात बरे वाटते आणि किती कालावधी लागतो? मिनिमम आपण 4 ते 5 सेटिंग सजेस्ट करतो, पण काही पेशंटचा असा रिझल्ट आलेला आहे की एका सेटिंगमध्ये काही पेशंट 100% आजारातून बाहेर पडले गेलेले आहेत. असे बरेचसे पेशंट आहेत. काही पेशंट असे पण असतात की वेळ लागतो काही पेशंटला. सायटिका आणि कंबरदुखी या टाळण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी, काय सांगा? खानपानावरती भर दिला पाहिजे आणि झोप प्रॉपर झाली पाहिजे पेशंटची. आणि काम दिनचर्या थोडीशी काळजी पण घेतली पाहिजे पेशंटने. एक्सरसाइज मोस्ट इम्पॉर्टंट आहे. डेली रुटीन तुम्ही सकाळ संध्याकाळ थोडी जॉगिंग पण केली पाहिजे. एक्सरसाइज इन्क्लूड करत चला. युवकांमध्ये मान, कंबर यासारखे आजार उद्भवत आहेत, त्याचे काय मुख्य कारण आहे, काय सांगा? मोबाईल ऑपरेटिंग, झोपून मोबाईल आपण बघतो त्यावेळेस गादीवर झोपणे, हार्ड सरफेसवर झोपलं पाहिजे. सॉफ्ट कुशन नको आहेत खाली, जेणेकरून आपली स्पाईन जी एनाटॉमी आहे प्लेन असेल. मोबाईल वगैरेच जास्त करून. वेदनांनी त्रस्त असलेल्या लोकांना आपण काय संदेश द्याल? एक्सरसाइज केली पाहिजेत आणि एक्सरसाइज पण नाहीच रिकवर झालं तर मग आपल्या सेंटरला भेट दिली पाहिजे. पेन किलर तर इग्नोरच केली पाहिजे, कारण की पेन किलरने फार साईड इफेक्ट असतात. तरी की किडनी फेल पण होण्याचे चान्सेस वाढतात पेन किलरने. आपल्या केंद्राचा पत्ता काय सांगाल प्रेक्षकांना? पेन रिलीफ दत्ताश्रम आपलं हे नाशिक जिल्ह्यामध्ये येतात. निफाड तालुका चांदोरी या गावात आपण सेवा राबवतो. चांदोरी चौफुली येथे. मेरा नाम राम नरेश मिश्रा है. मैं बनारस का रहने वाला हूँ, पर मुंबई में सर्विस करता हूँ. यहाँ पर रहता हूँ MIDC पालखेड़, डिंडोरी बगल में कंपनी में काम करता हूँ. उसमें चुनिंदा रहता हूँ. पहले हमारे मनके का बहुत प्रॉब्लम पड़ा. मैंने बहुत पैसा खर्चा किया, ठीक नहीं हुआ. यहाँ पर आए, ये 5वीं बार है हमको. यहाँ पर आने से हमको बहुत फ़ायदा हुआ. मतलब 80% फ़ायदा हो गया हमको. इधर खाली ये घुटने का रह गया है. अभी कैसा लग रहा है? अभी ठीक है, पहले से बहुत बेहतर है. मतलब जो हमने बहुत दवा पानी किया, बहुत पैसा खर्चा किया, पर किधर फ़र्क नहीं पड़ा हमको. पर यहाँ पर आने से हमको 80% 90% फ़र्क पड़ा है. कितने साल से? ये कम से कम 8-9 साल से है. 9 साल से प्रॉब्लम था. 4 सेटिंग में साइटिका का पेन बहुत हद तक कम हो गया. खाली नी का पेन बाकी है. हाँ, बहुत खुशी है हमको. काय त्रास होता मग? गुडघ्याने मांडे घालता येत नव्हती बा असं, आणि दुखायचं खूप. त्याच्यामुळं मग ते आता थोडं बरं वाटायला लागलं. ते केलं, ट्रीटमेंट केली ना आता, तर मला थोडं बरं वाटलं बा असं. नाही तर मी सकाळी आहे ना रडत होते
इथपर्यंत येऊच तो रडत होते, पण आता आल्यापासून मला आहे ना थोडा फरक वाटलाय लगेच. त्यांनी ती ट्रीटमेंट दिली ती. म्हणलं आता चला यांच्याकडे जाऊन पाहू बुवा असं. तर मग मला आता आज म्हणजे माझ्या वेदना कमी झाल्या, ज्या वेदना होत्या मला त्या कमी झाल्या. कुठून आला तुम्ही? राशीगाव राशीगाववरून आला. तिकडे येण्याची किती वेळ आहे आपल्याकडे? दुसरी दुसरी वेळ आहे. पहिल्या वेळेस आला होता त्यावेळेस काय त्रास होता तुम्हाला? सांधे सुजले होते. अच्छा, हा त्रास किती दिवसापासून होता तुम्हाला? मग जवळजवळ 20-25 वर्ष 20 ते 25 वर्षापासून. तर साधारण एका सेटिंग मध्ये तुम्हाला किती बदल वाटतोय? भरपूर फरक वाटला. भरपूर पुष्कळ असा आराम पडलेला आहे. तुम्ही मला बोललेले की तुम्ही डेली पेन किलर खात होता. हा डेली खायचं. डेली एक पेन किलर लागत होती. तर आता ती गरजच आहे सर तुम्हाला? नाही आता पेन किलर बंद केलंय तुम्ही? बंद केलं. येऊन आनंदी आहात आपल्या दत्ताश्रम मध्ये? हा. बदल आहे तुम्हाला? धन्यवाद.